नमस्कार. आता आपण आहोत मालवण नगर परिषद सभागृहात. तिथे सभागृहाचं नूतनीकरण झाल्यानंतर याच रंगारंग एक कार्यक्रम झाला. पूर्णपणे मराठी चित्रपटसृष्टीतील खूप मोठी नावं सगळी इथे त्यावेळी उपस्थित होती. आता आपल्यासोबत आहेत पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी. पॅडीजी, आज जे मालवणला जो महोत्सव सुद्धा आहे आणि जो आजचा हा जो वेगळा आहे की 100 वर्ष झाल्यानंतरच्या हा सभागृहाच्या नंतरचं हे नूतनीकरण आहे, तर यावेळी तुम्हाला कसं वाटलं येऊन? खूप एकतर घरातलं काम आहे, हे घरचं काम आहे माझ्या. कारण मी नांदेडात राहतो, माझं वैभववाडी तालुक्यात, आणि त्यामुळे मालवण आणि हा सगळा अख्खा कोकण पट्टा हा माझ्या घरचा पट्टा आहे. आणि अशा पद्धतीनं आज या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं याचा खरंच खूप अभिमान आहे, की म्हणजे या इतक्या वर्षांनी जवळजवळ 101 वर्षांचं इतिहास आहे या परिषदेच्या इमारतीला आणि एकूणच सगळ्या कार्यक्रमाला. आज इकडे उपस्थित राहता आलं, खूप बरं वाटलं. आणि हा आजचा कार्यक्रम म्हणजे मधला वाटेतला आम्ही खरं तर आपल्या कोकण महोत्सवासाठी आलो होतो, पण आज काल रात्री आल्याच्या नंतर लगेच कळलं की इकडं असा कार्यक्रम आहे. तर म्हटलं नाही, आपण प्राधान्यानं इथंही जायला हवं, इथंही उपस्थिती आपली दाखवायला हवी. कारण आम्ही बाकी गोष्टींनी काही गोष्टी म्हणजे आर्थिक किती काही करू शकतो, या मदत आम्हाला माहीत नाही, पण आमच्या उपस्थितीमुळे आणि ह्या प्रसिद्धीमुळे जर बाकीच्या गोष्टी बाकीच्या म्हणजे महाराष्ट्रातले मुंबईतले कलाकार आणखीन जर ह्या ठिकाणी येऊ घातले किंवा आले आणि त्या निमित्ताने जर ह्याचं काही आणखीन पुढे जाऊन आणखीन भविष्यात हा कार्यक्रम जर मोठा होणार असेल तर तो नक्कीच आवडेल मला. मगाशी जसे आपल्या नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी सांगितलं की आता कदाचित महाराष्ट्रातला पहिला शासकीय कार्यक्रम असेल की याला एवढे कलाकार आणि सगळे कलाकार उपस्थित होते आणि मराठीचे कलाकार उपस्थित होते, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच. म्हणजे बऱ्याचदा कार्यक्रमांना एक कोणतरी सेलिब्रिटी असतो आणि मग त्याच्या हस्ते सगळ्या गोष्टी होतात. आज ह्या कोकण चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं आज इकडे इतकी मंडळी सगळी आली होती. आणि मी पण पहिल्यांदा असा शासकीय कार्यक्रम इतक्या कलाकारांच्या उपस्थितीत बघितला. सो हा खूप मोठा एक योग म्हणूयात आपण, आणि हे इतिहासात त्याची नोंद होईल. पंढरीनाथजी, तुमचा वेळ दिलात आणि खूप आता अतिशय व्यस्त शेड्यूलमधून तुम्ही वेळ दिलात, म्हणून धन्यवाद. आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांतर्फे, आमच्यातर्फे धन्यवाद. होते पंढरीनाथ कांबळे आपल्यासोबत. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.